लहानांपासून मोठ्यापर्यंत तुमच्याही घरात पालकाचं नाव काढलं की लगेच नाक मुरडतात का? तसं जर असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. यामध्ये आपण खूप सारा पालक वापरणार आहोत आणि पौष्टिक आणि हेल्दी असे पालकाचे पराठे बनवणार आहोत. आता हा पराठा बनवण्यासाठी इथं खाली मेन्शन केलेलं सगळं साहित्य तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हालाही दुसरं कोणतं ॲड करायचं असेल तरी वापरू शकता. तर इथं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यामध्ये बेसिक मसाले हळद, मीठ, लाल तिखट, तीळ घातलेले आहेत. ते सगळं घालून प्युरी केलेली आहे पालकाची, ती त्यात टाकलेली आहे. त्याचं घट्ट पीठ बनवून ठेवलेलं आहे आणि आतला जो स्टफिंगचा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी इथं मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, पावभाजी मसाला, चाट मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि भुना जिरा मसाला हा टाकलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकून त्याचं एक मिक्सचर करून घेतलेलं आहे. त्याला मिक्स करा आणि तुमचा स्टफिंगचा मसाला तयार होतो. आता हे भिजवून ठेवलेलं पीठ आहे ते चांगलं हाताने त्याला प्रेस करून घ्या आणि त्याच्या 2 चपात्या लाटून घ्या. एका चपातीवरती तो मसाला भरा आणि दुसऱ्या चपातीने वरतून कवर करून घ्या. अशा पद्धतीने तुमचा एकही पराठा न तुटता न फाटता एकदम छानरित्या तयार होतो. हा पराठा जेवढा चवीला भारी लागतो तेवढाच करायला पण सोपा आणि खायला पण हेल्दी आहे. नक्की या हिवाळ्यामध्ये ही रेसिपी ट्राय करा. अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला